नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. सक्सेस करियर अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकतात. तुम्हाला आपल्या चॅनलवर DMER आणि नर्सिंग मधील सर्व पदभरती सोबत अपडेट्स टाइम टू टाइम मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो. तर आज तुम्ही सर्व जे आतुरतेने वाट बघत होते ती न्यूज मी आज घेऊन आलेलो आहे. ब्रेकिंग न्यूज विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेलो आहे की DMERचं नोटिफिकेशन कधी येईल विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. जब आंखों में अरमान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या, तो मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठरवलं असेल की मला नर्सिंग अधिकारी बनायचंय, मला सरकारी कर्मचारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते बनण्यापासून अडवू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या स्वप्नामध्ये ती आग असली पाहिजे, ती तळमळ असली पाहिजे. आणि जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर तुम्ही आत्तापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा, कारण की लवकरच DMER येते आहेत. आज आपण बघणार आहोत की DMER चं नोटिफिकेशन कधी येणार आहे आणि किती पोस्ट असणार आहे, गट क च्या किती पोस्ट असणार आहे आणि स्टाफ नर्स पदाच्या किती पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. आपली कालपासूनच DMER ची स्पेशल बॅच लॉन्च झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. फक्त किंमत बॅचची प्राइस ₹2500 आहे. टोटल प्राइस 8,000 आहे. पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी आम्ही फक्त ₹2500 फीस ठेवलेली आहे. याच्यामध्ये आगामी परिचारिका परीक्षेची सर्व तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. याच्यामध्ये तुमचं मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, मॅथ आहे, GK आहे, रिझनिंग आहे, नॉन टेक्निकल सर्व सब्जेक्ट इन्क्लुडिंग टेक्निकल हा फास्ट ट्रॅक क्रॅश कोर्स असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यात तुमचं DMERचं सर्व प्रिपरेशन करून घेतलं जाईल. 2023-24 मध्ये DHS DMER मध्ये सक्सेस अकॅडमीने 250+ सिलेक्शन्स दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रनिंग नंबर्सवर स्क्रीनवर जे नंबर चालू आहेत तिथून तुम्ही काय करू शकता, एनरोल करू शकतात. तर आज आपण बघणार आहोत की DMERच्या किती पोस्ट येणार आहेत. आज आपण काय बघणार आहोत, स्टाफ नर्सच्या किती पोस्ट आहेत, गट क च्या किती पोस्ट आहेत आणि एक्झाम नोटिफिकेशन कधी येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचा पॅटर्न कसा आहे आपण बघितला होता. एक्झामचा पॅटर्न कसा आहे, 60% काय आहे तुम्हाला, नॉन टेक्निकल आहे. 60% नॉन टेक्निकल आहे, याच्यात कन्फ्यूज होऊ नका. आणि 40% टेक्निकल आहे. 40% टेक्निकल आहे. टेक्निकल म्हणजे काय, नर्सिंगचा सिलेबस तुम्हाला 40% असणार आहे. आणि नॉन नर्सिंग, नॉन नर्सिंग म्हणजे काय, मराठी ग्रामर आहे, इंग्लिश आहे, गणित आहे, मॅथ आणि GK स्लॅश रिझनिंग स्लॅश GS हे सर्व मिळून तुम्हाला किती असणार आहे, 60% म्हणजे किती मार्क्स साठी, 120 मार्क्स साठी. आणि 40% नर्सिंग म्हणजे किती, 80 मार्क्स साठी. असा टोटल 200 मार्क्स साठी तुमचा DMERचा एक्झाम पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी कन्फ्यूज व्हायचं नाहीये. 60% तुमचं नॉन टेक्निकल आहे, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, GK, रिझनिंग. 60% याच्यावर तुम्हाला सिलेबस असणार आहे. 120 प्रश्न याच्यावर असणार आहे. 40% म्हणजेच नर्सिंगसाठी 80 प्रश्न तुम्हाला नर्सिंगवर असणार आहे 80 मार्कांसाठी. म्हणजे 120 मार्कांसाठी नॉन टेक्निकल आणि 80 मार्कांसाठी टेक्निकल म्हणजेच नर्सिंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया आता आपल्या स्टाफ नर्स पदाच्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते, तर स्टाफ नर्स पदाच्या 4,500+ पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. जबरदस्त ही गुड न्यूज आहे सर्व नर्सिंग साठी, ज्यांना पण सरकारी नोकरी पटकवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तयारी स्टार्ट केली नसेल तर आजपासूनच तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. काहीच अवघड नाहीये DMER क्रॅक करणं. 60% सिलेबस तुम्हाला नॉन टेक्निकल आहे. नॉन टेक्निकल सिलेबस आरामात. आता बघा नोटिफिकेशन कधी येणार आहे हे आपण एकदा बघून घेऊया.
तर नोटिफिकेशन तुमचं एक्सपेक्टेड आहे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुमचं असणार आहे स्टाफ नर्स पदाच्या जवळपास 4500 प्लस पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. गट क ग्रुप सी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट येतात मग आहे फार्मसिस्ट आहे, क्लर्क आहे, त्यासोबतच लॅब टेक्निशियन आहे. असे इतर संवर्गातल्या जवळपास 6000 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. इतर संवर्गातल्या जवळपास 6000 जागा येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि एक्झाम कधी असणार आहे बघा. नोटिफिकेशन आल्यानंतर थोडे दिवस तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी असतील. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की तुमची फॉर्म फिलअपची डेट संपल्यावर साधारणतः 15 ते 20 दिवसातच एक्झाम झाली होती. त्याच्यामुळे तुम्ही धरून चला की जूनच्या फर्स्ट वीकमध्ये नोटिफिकेशन येईल. मॅक्स टू मॅक्स सेकंड वीक पर्यंत एक्सटेंड होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर तुमची जुलै एंड पर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत एक्सटेंड नाही होणार. जुलै एंड पर्यंत 100% तुमची एक्झाम होणार. जुलै एंड किंवा ऑगस्ट फर्स्ट वीक. आणि माझ्या मते एवढं पण एक्सटेंड होऊ शकत नाही. सध्या आर अंडर प्रोसेसमध्ये आहे डीएमईआरचा. आर काय आहे सध्या अंडर प्रोसेस आहे. आणि त्या आर मध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास 4000 पदं परत त्यांनी नंतर ऍड केले. त्याच्यामुळे काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, 2 आर होते ते परत एकदा कंबाईन करण्यात आले आणि परत ते आर जे आहे ते राज्यपालांकडे सहीसाठी गेलेले आहेत. आता राज्यपालांची सही होईल आणि पुढची कारवाई लवकरच होईल. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. किती पोस्ट आहेत? 4500 प्लस पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि नॉन टेक्निकलच्या जवळपास 6000 पोस्ट आहेत. म्हणजे जवळपास 10 ते 12,000 पदांची बंपर भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये 60% नॉन टेक्निकल सिलेबस आहे, 40% टेक्निकल सिलेबस आहे. 2025 पर्यंतच्या सर्व परीक्षा या TCS अंडर कंडक्ट होणार आहे. आणि 2026 नंतरच्या ज्या पण एक्झाम्स आहेत त्या MPSC अंडर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही लक्षात घ्यायचंय. आपली नॉन टेक्निकलची स्पेशल बॅच पण स्टार्ट झालेली आहे नर्सिंगसाठी. नॉन टेक्निकलमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? तुमचं मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, मॅथ आहे, जीके आहे, रिझनिंग आहे. तर हा सर्व सिलेबस तुम्हाला काय असणार आहे? नॉन टेक्निकल मध्ये असणार आहे. आणि आपले ऑफलाईन बॅचेसचे पण रजिस्ट्रेशन चालू झाले आहेत. आपण खास DMER साठी 45 डेज क्रॅश कोर्स पण ऑफलाईन घेणार आहोत. नाशिकमध्ये तो ऑफलाईन असेल आणि त्याचे रजिस्ट्रेशन आत्तापासूनच चालू झाले आहेत. फक्त 50 लिमिटेड सीट असणार आहेत. 50 सीट्स असणार आहेत ऑफलाईन बॅच साठी. आणि ऑनलाईन बॅच देखील आपली कालपासून स्टार्ट झालेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर दिले गेलेल्या रनिंग नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमीच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचंय. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचंय विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यावेळेस शेअर कराल त्यावेळेस आम्हाला अजून कॉन्फिडन्स येतो, अजून मोटिवेशन येतं की तुमच्यासाठी आम्ही काय काय देऊ शकतोय विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी स्टडी करायचंय, प्रिपरेशन करायचंय आणि घाबरायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे मराठी ग्रामर आहे, मॅथ आहे, इंग्लिश आहे, हे एकदम बेसिक लेवलचं तुम्हाला असणार आहे. 10वी पर्यंतचं जे आहे तुम्हाला बुद्धिमत्ता आणि मॅथ असणार आहे. जरी आपण नर्सिंग बॅकग्राऊंडचे असो, आपला त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट नसेल, कनेक्ट नसेल, तरी पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर थोडंसं फोकस केलं, थोडंसं डेडिकेशन दिलं तर आरामात काय करू शकताय तुम्ही? ते क्लिअर करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. आणि आपले टीचर्स 101 ट्रिक्स तुम्हाला शिकवणार आहेत, जेणेकरून तुम्ही 5 मिनिटाचं गणित जे आहे ते 1 मिनिटात 10 सेकंदात कसं सोडवणार. जे की मराठीचे क्वेश्चन्स असतात त्याच्यात ट्रिक्स असतात, बुद्धिमत्ताच्या प्रश्नांमध्ये ट्रिक्स असतात. आणि तुम्ही जर सक्सेस अकॅडमी जॉईन केली तर तुमचं नॉन टेक्निकल कव्हर करून घ्यायची जबाबदारी आमची विद्यार्थी मित्रांनो. चला तर प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट करायलाच पाहिजे आजपासून. आणि तुम्ही क्लास जॉईन करा अथवा नका करू, बट प्रिपरेशन आजपासून स्टार्ट करा. आणि
हे पहा, ही जी खबर आहे, ही जी न्यूज आहे, ही 101% कन्फर्म आहे. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार. खूपच काही तांत्रिक अडचणी आल्या तर सेकंड वीकपर्यंत एक्सटेंड होऊ शकतं. आधी तुमच्या टेक्निकलच्या पोस्टचं नोटिफिकेशन पडू शकतं, कारण की ते आधी प्रोसेस झालेली आहे. नंतर आपल्या नर्सिंगच्या पोस्टचं नोटिफिकेशन येईल विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी तयार राहायचंय. सर्वांना बेस्ट ऑफ लक. चलो, थँक यू व्हेरी मच.